सुभाष ठाकूर आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. हॅलो. तर मनोहर देसले नागाव आणि गुरुशेठ पाटील नागाव या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. रविशेठ भोईर, हिमांशू एंटरप्राइजेस यांचं आगमन, प्रीतम पाटील, सुभाष ठाकूर सहर्ष स्वागत आहे. तुर्वे गावचे अशोक पाटील इथे आलेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं. चला सुमित 11 पडगे 40+ संघाचे पॅकर आमचे संतोषजी भोईर या पण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पहिला चेंडूने स्वागत केलाय. चेंडू सीमारेषा बाहेर खणखणीत चमचमीत आलाय. हा एक बेहतरीन षटकार. या धन्यवाद धन्यवाद डीजे. अप्रतिम सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो संध्याकाळचा सत्र. आणि या लव भोईर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण ही स्पर्धा पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय. आमच्या विश्वनाथदादा म्हसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा नागाव गावच्या भव्य दिव्य मैदानावरती पाहायला मिळतोय. यस 6:43 पहिला चेंडू पडलाय. पंच लक्ष केंद्रित करा. आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपुष्टात आली पाहिजेत. प्रीतम पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आम्हाला जॉईंट झालेत. राजेश गायकर पुन्हा एकदा फुलटा चेंडू सरळताने खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मधून चेंडू जाईल. खणखणीत चमचमीत मैदानाला गुदगुळ्या करत चेंडू चौकारासाठी डीजे. सुरेख फटका या ठिकाणी. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते प्रीतम पाटील सर. या ठिकाणी राजेश गायकर एक डावखुरी हाताचा फलंदाज या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करतोय. ते बेळवली संघाकडनं सातत्याने जर पाहिलं ना, बेळवली संघ या ठिकाणी आपल्या विभागातील एक दिग्गज संघ दादा संघ आहे प्रीतम पाटील सर. नक्कीच आपण जर विचार केला तर बेलवली संघाचा ह्या वर्षाचा जो फॉर्म आहे तो जबरदस्त फॉर्म आहे. मात्र ज्या पद्धतीची मेरिट हवी आहे त्या पद्धतीने मेरिट बॅटिंग करतोय. आणि राजेशच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका. चलो भाई ये भी गेंद मेरी थी और इसको भेज दिया बॉर्डर लाइन के बाहर 6 रनों के लिए. डीजे थोड़ा सा आवाज वाढव. हॅलो 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 ओके. जबरदस्त बॅटिंग होते. ज्या पद्धतीचा बेळवली संघाचा ह्या वर्षाचा फॉर्म आहे तो फॉर्म इथे दाखवत असताना ठाण्याच्या मैदानामध्ये आपण बेळवली टीम पाहतोय. राजेशने ज्या पद्धतीने सुरुवात केली फलंदाजीची, अतिशय योग्य जी फलंदाजी हवी असते, ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह स्टार्ट हवा आहे तो पॉझिटिव्ह स्टार्ट मात्र बेळवली संघाला मिळतो. तर याच दरम्यान तुर्भ्याचे आमचे मान्यवर आदरणीय मिलिंद शेठ पाटील, विवेक शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी नगरसेवक आहेत. तर या आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र मैदानामध्ये काय धुमाकूळ घातलाय मैदानामध्ये. निर्णय कळेल. जबरदस्त फटकेबाजी राजेश. यस हा चौकार आहे का पंच? आज चौकार आहे, षटकार नाही आहे. हा बिमर चेक करतोय. चला फेर डिलिव्हरी आहे.
जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते ती राजेश गायकर काय जबरदस्त या ठिकाणी फटका खेळलाय. मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बसले रमेश दादा 24 या आकड्यावरती. प्रीतम सर 24 धावा काय मस्त खेळतोय राजेश गायकर. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. राजेश गायकरच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार फटका 7 धावांसाठी षटकार. तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित त्यांनी हा भीमर चेंडू घोषित केलाय. तर या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. यस नो प्लस आणि हा षटकार. नितीनला थोडं विचार केलं पाहिजे की जशा सर 31 धावा झाल्यात. बोला 31 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नितीन पाटीलचा जर विचार केला ना तर लाईन लेंथ शोधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ज्या पद्धतीची त्याची लाईन लेंथ आहे ती सापडत नाहीये आणि वारंवार चुकीचा बॉल टाकतोय. परत मेरिटच्या हिशोबाने चांगलं कनेक्ट आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि या चौकाराने मात्र चांगली संधी मिळते डीजेना. आता मात्र आमच्या स्कोरने असं जाहीर केलंय. मात्र या ठिकाणी विचार केला तर 6 चेंडूमध्ये धावा आल्या रमेश दादा. 35 धावा या ठिकाणी कुठून काढल्या त्या एकट्या राजेश गायकर याने. जिकडे तिकडे राजेश गायकर काय फटकेबाजी पाहायला मिळाली. जबरदस्त फटका या ठिकाणी आणि 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येवरती आपण नजर केली तर 35 धावा स्कोरबोर्डवरती. मात्र खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आता बेलवली संघाची झाली आहे. इथे कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. आपल्या कर्णधारांनी जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली आहे ती योग्य ती पेळावी लागेल. मात्र इथे थोडं प्रयत्न झाला पाहिजे. जशा पद्धतीचं मेरिट गोलंदाजी झाली पाहिजे, ॲक्युरेसी पाहिजे ती मात्र शोधावी लागेल कुठेतरी धारावे संघाला. मात्र समोर फलंदाज नरेश पाटील. चांगला चेंडू मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. जसं नितीननी चुकी केली होती त्याच्यानंतर गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिला चेंडू सुंदर चेंडू समजू शकला नाही नरेश पाटील. मात्र नरेश पाटीलचा जर विचार केला तर चिंद्रनच्या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक या पठ्ठ्याने कमवली आहे आणि त्याच्यासाठी नरेश पाटीलला ओळखलं जातं. काय म्हणाल? नाही, नरेश पाटील आणि राजेश गायकर ही जोडी जर विचार केला ना बेलवली टीमची ही जबरदस्त जोडी आहे. या जोडीवरती खूप सारं निर्भर असतं ती बेलवली टीम. खऱ्या अर्थानं नरेश पाटील हा एक 40+ एक जबरदस्त खेळाडू आहे. बायकर मॅन आहे. त्या ठिकाणी पाहतोय म्हणजे आता बघा ज्या वेळेला चिंद्रनच्या मैदानावरती फक्त राजेश असे फटके खेळत होता आणि नरेश पाटील फक्त षटकार चौकारांची बोली बोलत होता. आता राजेश इकडे षटकार चौकारांची बोली बोलतोय, फक्त नरेश त्याला संधी देतोय. याचंच नाव क्रिकेट आहे प्रीतम सर. ह्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. जर एक व्यक्ती मारतोय, एक प्लेअर आपला जर मोठे फटके मारतोय तर आपलं काय आहे, आपण स्ट्राईक रोटेट केली पाहिजे आणि जर स्ट्राईक रोटेट होत असेल तर स्कोरबोर्ड हलत राहिला पाहिजे. आणि नरेश पाटीलने ओळखलं की राजेशच्या बॅटवर कनेक्ट होतोय, बॉल मिडल करण्यामध्ये यशस्वी होतोय आणि हेच कळलं पाहिजे एका फलंदाजाने दुसऱ्याला चान्स दिली पाहिजे. कारण प्रत्येक दिवस प्रत्येकाचा असतो. नक्कीच. तर पहिला षटक तुम्ही 7 मिनिटं घेतली पहिलं षटक फेकण्यासाठी कराबे टीम.
लक्ष केंद्रित करा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषाबाहेर. राजेश गायकरच्या बॅटमधून आणखी एक अर्धा डझन धावा देणारा फटका म्हणजे षटकार. डीजे मी म्हणेन एक मधला राजेश गायकर आता दिसायला लागलाय. कारण ज्या वेळेला ही बेळवली टीम जिकडे तिकडे जायची ना तिकडे नंबरच घेऊन यायची अशी ही बेळवली टीम. पुन्हा एकदा काय लाजवाब फटका. चेंडू वन बाउंड. चेंडू सीमारेषा बाहेर. आणखी एक 4 धावा देणारा सुंदर असा फटका राजेश गायकरच्या बॅटमधून. डीजे हॅलो. लहू भोईर यांचं देखील इथे आगमन झालं. सुभाष आहेत फटके संघ इथे उपस्थित झाला. सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. काय फटकेबाजी. जबरदस्त फटके या ठिकाणी. का 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते त्याचं कारण आहे. कारण सर्व गुण संपन्न ही स्पर्धा आहे. हॅलो. तर आमचे फडके गावचे आदरणीय संतोष शेठ भोईर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण चेरी ऑन द टॉप असं इंग्लिशमध्ये एक शब्द आहे. तर चेरी ऑन द टॉप म्हणजे काय तर विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्यासाठी ह्या इथे स्पर्धेमध्ये येणारी जी पाहुणी मंडळी आहे ना ही त्यांच्या प्रेमापोटी येते. मात्र इथे कनेक्शन प्रॉपर आहे. ज्या पद्धतीने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि नरेश पाटील मात्र प्रॉपर कनेक्ट करतोय आणि 4 धावांनी धावसंख्या वाढते. म्हणजे प्रत्येक चेंडू हा बाउंड्री पार होतोय. हॅलो. तुर्भेगावचे विवेक भाई पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. माजी नगरसेवक नवी मुंबई. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. दादा यास आलेले आहेत. स्वागत आहे दादा. धन्यवाद. चला अभेश दादा या ठिकाणी 2 षटकामध्ये 51 धावा. स्प्रे पाहिजे. चला भेटेल. हे घेऊन जा. 12वा सुरेश दादा हा घेऊन जा. चला या ठिकाणी 2 षटकामध्ये 51 धावा. स्कोर बरोबर होती. टाळ्या झाल्या पाहिजेत बेलवली टीम. 2 षटकामध्ये 50 धावा 50+ झाली आपली. जबरदस्त फटकेबाजी राजेश गायकर आणि या ठिकाणी नरेश पाटील बेलवली. 2 षटकं फेकण्यासाठी 11 मिनिटाचा काळ झालेला आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला जवळजवळ 4 षटके फेकावे लागतील. नाहीतर आपला अतिरिक्त खेळाडू जो शेवटच्या षटकामध्ये जे 5 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर उभे करतो त्यातून एक क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलमध्ये उभा करावा लागेल. प्रथम सर स्पर्धेचा नियम आहेत. नियम महत्त्वाचे असतात. कोणती स्पर्धा जर यशस्वी करायची असेल तर नियम खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की काही हे असेल पाणी घेऊन जायचं असेल तर 12वाच घेऊन जाईल. इतर कोणीही खेळाडू आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्यायची प्रत्येक खेळाडूने. सुरेख स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जातं. आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहता. आता स्क्रीन देखील सजली आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. या ठिकाणी जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी आपण प्रीतम सर सातत्याने पाहतोय. आयोजन करणं खूप सोपं असतं मात्र त्याचं नियोजन सातत्य टिकवणं हे खूप कठीण असतं. मात्र ते सातत्य टिकवलंय. ते नियोजनबद्ध या मॅचेसचं आयोजन केलं जातं ते म्हणजेच आमचे विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्या माध्यमातून आणि या नागाव ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आताचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र राजेश गायकरांनी सुंदररित्या खेळून काढलाय. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू जातो तोपर्यंत नरेश पाटीलने काय जबरदस्त धाव या ठिकाणी घेतली आहे आणि या 2 धावा पूर्ण. असं वाटलंही नव्हतं की नरेश पाटील देखील इतका धावतोय. सातत्याने आपण पाहतोय नरेश पाटील बद्दल चौकार षटकांचीच भाषा बोलतोय. मात्र या ठिकाणी 2 धावा सुद्धा सजगत्या जोडल्या. प्रीतम सर नरेश पाटीलचा विचार केला ना तर त्यांचा पायाचा अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे. मात्र त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट्स बघा. ज्यावेळेला क्रिकेट खेळतो ना ती ऑटोमॅटिकली ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा मात्र आपण नरेश पाटीलच्या आतमध्ये पाहतोय. एक धाव तो सहजरित्या पूर्ण दुसऱ्याचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका धावामध्ये समाधान. मात्र नकार दिला नरेश पाटीलने. सांगितलं काय गरज नाही कारण ज्या पद्धतीचा स्कोर पाहिजे तो स्कोर मात्र स्कोरबोर्डवर दिसतोय. त्यामुळे रिस्क घेण्याची गरज नाही आणि रिस्क में इश्क होता है. प्रीतम सर आता मात्र जबरदस्त आपण छेडलाय.
रिक्स घेतली नाही तर यश देखील होत नाहीये. रिक्स महत्वाची आहे. व्यवसायामध्ये रिक्स घ्या, तुम्हाला प्रगती मिळेल. रिक्स कुठे नाहीये, रिक्स सर्व गोष्टीमध्ये रिक्स आहे. आता मात्र सुंदर फटका, जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे नरेशचा. तिथे शतरक्षक आहे, एक धाव जोडली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये. सर्व सोडलेच चालत, कशाला बाबा आगाऊपणा करायचा नाहीये. मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राजेश गायकरला संधी देतो. तो जवळजवळ 50 धावांच्या आसपास आहे. यस, 48 धावा राजेश गायकरच्या बॅटमधून आत्तापर्यंत आल्यात. मात्र फक्त या ठिकाणी त्याला संधी देणं तितकं या ठिकाणी साजेसं असणार आहे बेलवली टीमसाठी. राजेशचा विचार केला तर चौही बाजूने बॅटिंग केली. जशा पद्धतीने बॉल येतो त्या पद्धतीनेच कनेक्ट करतोय. कोणत्या पद्धती एफर्टलेस शॉट घेत नाहीये. ज्या पद्धतीचं कनेक्शन हवं आहे, मिडल करतोय बॅटला, प्रॉपर कनेक्शन आहे. बॉल चुकीचा आहे त्याला हिट करतोय. प्रॉपर बॅटिंग, क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणतोय ते राजेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले आपल्याला. नक्कीच नक्कीच. आत्ताचा फटका आपण पुन्हा एकदा पाठवतोय. सुरेख फटका, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकच धाव. सिंगलने या ठिकाणी स्कोरबोर्ड पुढे सरत असताना 56 धावा, अब तक 56. या ठिकाणी कोणता गडी बाद नसताना बेलवली टीमचा विचार केला ना तर प्रीतम सर सुरुवातीला ज्यावेळेला उद्घाटन देखील झालं नव्हतं त्याच्या अगोदर येऊन इथे या ग्राउंडचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलाय. आता चेंडू मस्त कटवलाय. वन बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. नरेश पाटीलच्या बॅटमधून धमाकेदार फटका चौकारासाठी. डीजे धावा किती झाल्या? 60 धावा. असं वाटत नाही आपल्याला बेलवली टीम घरूनच सेट होऊन आली आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग होते, चांगलं कनेक्शन आहे, चांगलं प्रॉपर टायमिंग, बॉल ट्रॅव्हल करतोय. 6 धावांसाठी काय केले मध्ये. चला 12वे प्लेयर आपण पाणी घेऊन जा लगेच. हा गेलं ना. चला 3 षटकांना किती वेळ घेतला? 15 मिनिटं घेतली. हा तर पंच हा षटक 4 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. 5 मिनिटं घ्या आपण, देऊ आपण, काही हरकत नाही. 1 मिनिटा नवनाथ. चला नवनाथ सालुंके, खूप मेहनत आहे. मोतीराम दादांची मेहनत आहे आणि नागाव ग्रामस्थांची देखील खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी. ग्राउंड बनवण्यापासून या ठिकाणी सातत्याने 20-25 दिवस खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी. आमचे अभेश असतील, खऱ्या अर्थानं सर्व. हॅलो. तर चला यानंतर पडगे 40+ आणि वावंज 40+ दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस बॉक्समध्ये आपल्याला उपस्थित राहायचे. त्याच्या अगोदर जसा 5व्या षटकाला सुरुवात होईल तसा आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये असायला हवा. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सूचना आहे, ज्या टीमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेक नंतर उपस्थित नसेल आणि जो कॅप्टन असेल त्याला टॉस विन करार दिला जाईल, याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. ही सूचना आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून दिलेली आहे. कडक नियमावलीची स्पर्धा आहे. सामनावीरसाठी बघा 4 पारितोषिक या ठिकाणी प्रीतम सर आहेत बघा. पुष्पराज ज्वेलर्स यांच्याकडनं सुरेश सोनी यांच्याकडनं एक चांदीचं नाणं आहे. त्याच्यानंतर अनमोल ज्वेलर्स लोढा हेवन यांच्याकडून एक चांदीची मूर्ती आहे. त्याच्यानंतर गोपीनाथ पाटील प्रगती कलेक्शन यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट आणि विश्वास यशवंत पाटील यांच्याकडून सामनावीर म्हणजे जी ट्रॉफी आहे ती म्हणजे 4-4 पारितोषिक एका स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते सामनावीरसाठी आहे. पहिला सामनावीर ठरलाय तो विश्वास पाटील तोंडऱ्याचा. काय लाजवाब केली. 47 धावा एका इनिंगमध्ये ठोकल्यात विश्वास पाटीलने. मात्र या सामन्यामध्ये देखील तशीच खेळी पाहायला मिळते. राजेश गायकर आणि नरेश पाटीलची 13 चेंडू 49 वरती खेळतोय तो म्हणजेच राजेश गायकर. ना विश्वास पाटीलचं म्हटलं ना तर फक्त मॅन ऑफ द मॅचचं जर ट्रॉफीज काढणार तर एक शोरूम भरेल एवढं मात्र त्याकडे मॅन ऑफ द मॅचेस असणार, कारण त्या पद्धती लेवलचं बॅट्समन आहे. मात्र राजेश खूप चांगलं कनेक्शन करतोय. राजेशची आजची जी फलंदाजी आहे, ॲग्रेशन कमी आणि टेम्परामेंट जास्त दिसतो. म्हणजे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स मी मग म्हटलं त्या पद्धतीने कनेक्ट करतोय. गोलंदाजी थोडंसं स्ट्रगलिंग होते, प्रॉपर मिळत नाहीये. मात्र 50 आणि चला कंप्लीट करायची या प्रॉपर शॉट फटक्यानं एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावांनी
स्वतःची 50 मात्र पूर्ण करतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बॅट वरती करा आणि प्रेक्षकांना अभिनंदन स्वीकारा. जबरदस्त फटकेबाजी, टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. स्पर्धेतील पहिली 50 म्हणजे पहिलं अर्धशतक झलकावलंय ते बेळवलीच्या या वाघानं म्हणजेच राजेश गायकरनं. जबरदस्त फटकेबाजी, काय लाजवाब फटकेबाजी करत षटकार चौकारांची भाषा बोलत 50 धावा, 14 चेंडू आणि 50 धावांची बारदार खेळी केली या पठ्ठ्यानं. हॅलो हॅलो, आवाज थोडा. आमचे डीजे मास्टर चंदू दादा काय लाजबाब डीजेची ऑपरेटिंग सातत्याने करत असतात. मात्र या चेंडूवरती एक धाव, एकेरी धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 69 या धावसंख्येवरती. हाणामारीचं षटक आहे, 5वं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी धावा येत असताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जे 2 पंच आहेत ते पंचांचा आपण विचार केला. 4था षटक आहे, सॉरी. सचिन ठाकूर आणि दशरथ सोर कादे असे 2 पंच मैदानामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थं षटकाचा विचार केला तर डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच संदेश नाईक. आताचा चेंडू प्रीतम सर बघा किती सुरेख चेंडू या ठिकाणी फेकी केलाय ते म्हणजे संदेशच्या माध्यमातून. जबरदस्त चेंडू या ठिकाणी फेकी केलाय. मात्र धाव संख्येचा आतापर्यंत विचार केला ना तर 69 धावा स्कोअर बोर्डवरती. चला पडगा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबुंजे संघाचा संघनायक आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधा. जर आपण संपर्क साधला नाहीये तर या ठिकाणी जो संघ नायक उपस्थित असेल त्याला नाणेफेकी विन दिली जाईल. मात्र या ठिकाणी फटका पाहिला आणि चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. खणखणीत चमचमीत आणखी एक अर्धा डझन धावा देणारा फटका षटकार. मस्त मस्त फटकेबाजी, काय लाजबाब फटकेबाजी पाहायला मिळते ती बेलवलीच्या या वाघाची. उडाला होता मात्र रक्षकापासून खूपच लांब होता. मात्र त्या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी हलगर्जीपणा पाहायला मिळाला तो दाराबे टीमच्या माध्यमातून आणि या लगेचच चोरून या 2 धावा घेतल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली कल्पेश दादा 77. बघा ज्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आहे ते आमचे विश्वनाथ दादा मस्कर यांचा उद्याचा दिवस पाहिला तर 3 तास लोटले ना का 12 वाजले. तर मंडप डेकोरेटर्स वाले आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स वाले स्टेज जवळ या. चला षटक संपलाय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 78 धावा, 24 चेंडूवरती 78 धावा. प्रीतम सर काय म्हणाल, काय लाजवाब केली आहे. सरासरी पाहिला ना तर 20चं रन रेट यांनी करंट रन रेटनी बॅटिंग करतायत. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट हवी आहे ती प्रॉपर इन्व्हेस्टमेंट झाली आहे. कारण ज्यावेळी आपण डिफेंड करतो अशी धावसंख्या असेल तर गोलंदाजांवर जी जबाबदारी असते ती ऑटोमॅटिकली कमी होते आणि ते करण्याचा मात्र प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे कुठेतरी बेळवली टीम आता एक प्रॉपर स्टँडर्ड पोझिशनला पोहोचलेली आहे आणि इथे सेंचुरी होईल का हे मात्र बघावं लागेल बेळवली टीमची. आणि सोने पे सुहाग आहे, आधी कोणताही गडी बाद देखील नाहीये, हे महत्वाचं आहे. मात्र अंतिम षटक आहे. आता अंतिम षटकामध्ये किती धावा येतात ते पाहाव्या लागतील कारण 4 षटकामध्ये धावा 77 आल्यात, 78 धावा आल्यात 4 षटकामध्ये. आणि शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज. कोण आलाय? आपण जर नारिवलीची स्पर्धा जर पाहिली म्हणजे विश्वनाथ शेठ मस्कर यांची जी स्पर्धा जर पाहिली त्याचा विचार जर केला आपण या स्पर्धेचा तर लॉकडाऊनमध्ये 2021 मध्ये आपल्याकडे प्रॅक्टिस करायला पण भीती होती. मात्र इथे नाईट स्पर्धा त्याने यशस्वीरित्या पार पाडली होती त्यावेळी. आणि ही मात्र आठवण मला येते कारण ही ताकद फक्त एकच या पट्ट्यामध्ये आहे. आणि ती ताकद काय कारण सर्वांबरोबर कनेक्टेड आहे. छोटा असो किंवा मोठा यांच्या प्रेमाने कसं राहायचं आणि प्रेमाने जग कसं जिंकता येते हे मात्र आपल्याला विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळत आहे. हां नक्कीच. या ठिकाणी प्रीतम सर मात्र स्क्वेअर चेंडू या ठिकाणी फेकी केलाय. गोलंदाज आलाय संजू पाटील आलाय.
मात्र खूप चांगला मुद्दा छेडला आहे. खरं तर लॉकडाऊनचा विचार केला तर प्रॅक्टिस देखील काही संघ करत नव्हते आणि आपण देखील घाबरत होतो. मात्र त्या ठिकाणी नाईट मॅचेस भरवल्या होत्या एका वाघानं. तो म्हणजेच या 14 गाव आणि 14 गाव IPL पहिली जे IPL या रायगड ठाण्यामध्ये जी घडवली ना ती या वाघानं. आणि ही ताकद आहे. कसं आहे, प्रेमाने जग जिंकता येतं हे कोणी जर शिकवलं असेल तर बाबा ते विश्वनाथ शेठ म्हस्कर यांच्या माध्यमातून आणि शिकायला मिळालं. ज्या वेळेला IPL झाली त्यावेळेला IPL माहिती नव्हती कोणाला की IPL कशा पद्धतीने घडवली जाते. ती 14 गाव IPL पहिल्यांदा झाली. तिथूनच IPLची या रायगड ठाण्यामध्ये सुरुवात झाली. तर जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू सुवर फेकत असताना संजू. तर पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी पाहावे लागेल. लाईन चुकीचे आहे. आणखी एक स्क्वेअर चेंडू. 81 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. त्या म्हणजे बेलवली 40+ मास्टरच्या माध्यमातून राजेश गायकर आणि नरेश पाटील. जबरदस्त खेळ. आताचा चेंडू फटका फसलाय की काय, आणि जरूर फटका फसलाय आणि पहिला मोहरा, पहिला गडी बाद शेवटच्या अंतिम षटकामध्ये मिळून दिलाय संजू पाटील याने. या ठिकाणी हादरा दिलाय तो म्हणजेच बेलवली संघाला. राजेश गायकर मैदानातून बाहेर होतोय. डीजे अशा पद्धतीने फलंदाजी झाली ना की या स्पर्धेला 4 लागतात आणि ते 4 लावण्याचा प्रयत्न पहिला विश्वास पाटील याने केला आणि त्याच्यानंतर